पुण्यामधील विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये त्या दिवशी वेगळीच उत्सुकता होती. कारण दुसऱ्या दिवशी त्यांची शाळेची 2 दिवसांची ट्रिप महाबळेश्वरला जाणार होती. पूर्ण वर्गात फक्त ट्रिपचीच चर्चा सुरू होती. "अरे रोहन, कॅमेरा आणलास ना?" अथर्वने विचारलं. "भाऊ, DSLR आणलाय. या ट्रिपचे फोटो इंस्टावर टाकले की सगळे जळणार." रोहन हसत म्हणाला. अथर्व हा वर्गातील शांत पण हुशार मुलगा होता. त्याला फोटो काढण्याची आणि जुन्या गोष्टी शोधण्याची खूप आवड होती. त्याचा जवळचा मित्र होता मिहीर, सतत जोक्स करणारा आणि कोणत्याही परिस्थितीत हसणारा मुलगा. तर सई आणि नेहा या दोघी बेस्ट फ्रेंड होत्या. सई थोडी समजूतदार आणि शांत स्वभावाची होती, तर नेहा खूप बळबडी आणि उत्साही. "मी तर पुन्हा ट्रिपमध्ये झोपणारच नाही," नेहा म्हणाली. "हो, आणि रात्री पुन्हा भूतांच्या गोष्टी सांगून स्वतःच घाबरणार," सई हसत म्हणाली. तेवढ्यात वर्गात वैशाली मॅडम आल्या. "ओके क्लास, उद्या सकाळी 6ला शाळेसमोर सगळे वेळेवर आले पाहिजे. उशीर झाला तर बस थांबणार नाही." "येस मॅडम," सगळे ओरडले. पुढच्या दिवशी पहाटे शाळेसमोर मोठी पिवळी बस उभी होती. हवेत थंडावा होता. काही पालक मुलांना सूचना देत होते, तर काहीजण फोटो काढत होते. "काळजी घे रे," अथर्वच्या आईने त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हटलं. बसचा ड्रायव्हर होता गणपत काका. वय 50च्या आसपास, चेहऱ्यावर गंभीर भाव आणि डोळ्यात कायम थकवा दिसत होता. मिहीर हळू आवाजात म्हणाला, "हा ड्रायव्हर ना हॉरर फिल्ममधल्या माणसासारखा दिसतो." रोहन हसायला लागला. "बसमध्ये एखादं भूत असेल तर हा पहिल्यांदा पळून जाईल." गणपत काकांनी ते ऐकलं बहुतेक. त्यांनी आरशातून फक्त एक कटाक्ष टाकला आणि शांतपणे बस सुरू केली. प्रवास सुरू झाला. सुरुवातीला पूर्ण बसमध्ये गोंधळ होता. कोणी कानी लावत होतं, कोणी चिप्स खात होतं, तर काहीजण व्हिडिओ बनवत होते. घाट सुरू झाल्यावर बाहेरचे दृश्य सुंदर दिसू लागले. धुक्याने झाकलेले डोंगर, खोल दऱ्या आणि सतत पडणारा हलका पाऊस. "वाह, किती भारी दिसतंय," नेहा खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली. महाबळेश्वरला पोहोचल्यावर सगळे खूप एन्जॉय करू लागले. त्यांना वेण्णा लेक, जुने पॉइंट्स, स्ट्रॉबेरी गार्डन सगळं पाहिलं. दिवसभर मजा, फोटो आणि मस्ती सुरू होती. पण त्या रात्री एक विचित्र गोष्ट घडली. हॉटेलच्या मागच्या बाजूला अथर्व आणि रोहन फोटो काढायला गेले होते. तिथे खूप धुकं होतं आणि थोड्या अंतरावर एक जुनी बंद इमारत दिसत होती. "अरे तिकडे बघ," रोहन अचानक थांबला. त्या जुन्या इमारतीच्या खिडकीत कोणीतरी उभं होतं. एक मुलगी, पांढरा फ्रॉक, लांब केस, पूर्ण स्थिर. "हॉटेलमध्ये अजून कुणी राहिलंय का?" अथर्व कुजबुजला. रोहनने कॅमेरा झूम केला, पण पुढच्याच क्षणी ती मुलगी गायब झाली. "भाऊ, हे नॉर्मल नाही." रोहनचा आवाज थरथरत होता. अथर्व काही बोलणार इतक्यात त्याच्या मागून गणपत काकांचा आवाज आला. "त्या बाजूला रात्री जाऊ नका रे." दोघे दचकले. "का?" अथर्वने विचारलं. गणपत काका काही क्षण शांत राहिले, मग हळू आवाजात म्हणाले, "कारण काही लोक तिथून परत येत नाहीत." आणि ते निघून गेले. त्या रात्री अथर्वला झोपच लागली नाही, कारण त्याला सतत असं वाटत होतं, हॉटेलच्या बाहेर धुक्यात कोणीतरी उभं राहून त्याच्या खोलीकडे पाहत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलच्या बाहेर थंड धुकं पसरलं होतं. रात्रीचा पाऊस थांबला होता, पण हवेत एक विचित्र ओलसर शांतता होती. बाकी विद्यार्थी नाश्त्यासाठी खाली जमले होते, पण अथर्व मात्र अजूनही काल रात्री पाहिलेल्या त्या मुलीबद्दल विचार करत होता. "अरे काय झालं? चेहरा असा का पडला?" सईने विचारलं. "काही नाही, झोप नाही झाली," अथर्वने टाळलं. रोहन मात्र शांत बसला होता. तो सतत आपल्या कॅमेऱ्यात कालचे फोटो पाहत होता. "अथर्व," तो हळू आवाजात म्हणाला, "काल आपण त्या जुन्या इमारतीजवळ फोटो काढले ना?" "हो." रोहनने कॅमेरा त्याच्यासमोर धरला. फोटोत अथर्व उभा होता, पण त्याच्या मागे धुक्यात तीच पांढऱ्या फ्रॉकमधली मुलगी दिसत होती. अथर्वचा घसा कोरडा पडला. "हे फोटोशॉप नाही ना?" त्याने विचारलं. "मी वेडा आहे का? फोटो काढल्यावर मी लगेच पाहिलंही नव्हतं." दोघे काही क्षण गप्प बसले. तेवढ्यात वैशाली मॅडमचा आवाज आला. "सगळे तयार व्हा,
10 मिनिटात आपण परतीला निघतोय. विद्यार्थी पुन्हा मस्तीमध्ये गुंतले. कुणाला काहीच कल्पना नव्हती की अथर्व आणि रोहनच्या मनात भीतीचं पहिलं बीज रोवलं गेलं होतं. दुपारी बस महाबळेश्वरमधून निघाली. सुरुवातीला वातावरण अगदी सामान्य होतं. मुली गाणी गात होती, व्हिडिओ शूट करत होती. मिहीरने स्पीकरवर जुनं मराठी गाणं लावलं आणि सगळे ओरडायला लागले. ए ड्रायव्हर काका, बस थोडी स्लो चालवा, आम्हाला अजून ट्रिप संपवायची नाहीये. नेहा हसत म्हणाली. गणपत काका फक्त हलकंसं हसले. पण जसजशी संध्याकाळ झाली तसतसा बाहेरचा रस्ता सुनसान होत गेला. घाटात पुन्हा धुकं दाटू लागलं. बस एका जंगलातून जात होती. दोन्ही बाजूला उंच झाडं, खाली खोल दरी आणि मध्ये फक्त एक अरुंद रस्ता. बाहेर आता पूर्ण अंधार झाला होता. अचानक बसच्या लाईट्स 2-3 वेळा लुकलुकल्या. ओ हो, हॉरर मूव्ही सुरू झाली वाटतं, मीर जोक मारत म्हणाला. काही मुलं हसायला लागली. पण गणपत काकांचा चेहरा अचानक गंभीर झाला. त्यांनी आरशातून मागे पाहिलं. सगळे शांत बसा. त्यांचा आवाज वेगळाच वाटत होता. बसमध्ये हळूहळू शांतता पसरली. तेवढ्यात नेहाने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि तिचा चेहरा पटकन पांढरा पडला. सई, काय झालं? नेहा थरथरत म्हणाली. कोणीतरी बच्च्याबरोबर धावतंय. काय? सईने बाहेर पाहिलं आणि तिच्या अंगावर काटा आला. धुक्यात बसच्या खिडकीजवळ एक मुलगी बसच्या वेगा इतक्याच वेगाने धावत होती. पांढरा फ्रॉक, ओले केस, अनवाणी पाय. पण सर्वात भयानक गोष्ट म्हणजे ती धावत नव्हती. तिचं शरीर हवेत थोडंसं तरंगत होतं. मॅडम, नेहा किंचाळली. सगळ्यांनी खिडकीकडे पाहिलं, पण पुढच्याच क्षणी ती मुलगी गायब झाली. बस आता पुरे झाले तुमचे प्रँक्स, वैशाली मॅडम रागाने म्हणाल्या. मॅडम, आम्ही खरंच बोलतोय. तेवढ्यात बस जोरात हादरली. ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारला. सगळे पुढे फेकले गेले. काय झालं? रोहन ओरडला. गणपत काका सीटवरून हळूहळू खाली उतरले. त्यांच्या चेहऱ्यावर घाम होता. कोणीतरी बससमोर आलं. माणूस आलं का? गणपत काकांनी हळूवार मान हलवली. सगळे विद्यार्थी घाबरून खिडकीतून बाहेर पाहू लागले. रस्त्यावर बसच्या हेडलाईटसमोर तीच मुलगी उभी होती. यावेळी तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. डोळे पूर्ण काळे, ओठांवर विचित्र हास्य आणि तिच्या हातात एक जुनाट शाळेची बॅग होती. बससमोर उभी असलेली ती मुलगी काही सेकंद पूर्ण शांत उभी राहिली. बसच्या हेडलाईटचा पिवळसर प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता. तिचे डोळे काळे कुट्ट दिसत होते, जणू डोळे नसून 2 खोल खड्डे. बसमध्ये बसलेले सगळे विद्यार्थी पूर्ण घाबरले होते. गणपत काका, बस चालू करा ना, नेहा रडवेला आवाजात म्हणाली. पण गणपत काका जागेवरच थिजले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. अचानक ती मुलगी हळूहळू बसकडे चालायला लागली. तिच्या पोल्या पायांचा आवाज बाहेरच्या शांततेत स्पष्ट ऐकू येत होता. दरवाजा लॉक आहे ना? सईने घाबरत विचारलं. एकाने पटकन लॉक तपासलं. हो, लॉक आहे. ती मुलगी आता अगदी दरवाजासमोर येऊन थांबली. काही सेकंद ती खाली मान घालून उभी राहिली. मग अचानक तिने मान वर केली आणि बसमधल्या सगळ्यांच्या अंगावर काटा आला. तिचा चेहरा पूर्ण जखमांनी भरलेला होता. डोक्याच्या एका बाजूला रक्ताळलेली खोल जखम दिसत होती. मिहीरने घाबरून डोळे बंद केले. देवा! ती मुलगी हळूहळू हसायला लागली. खरखरीत, अस्वाभाविक हसू. तेवढ्यात बसचे लाईट्स पुन्हा लुकलुकायला लागले. एक सेकंद अंधार. लाईट्स परत आले आणि ती मुलगी गायब झाली. ती गेली, रोहन थरथरत म्हणाला. गणपत काकांनी एक शब्दही न बोलता बस सुरू केली आणि जोरात पुढे निघाले. बसमध्ये आता कोणीच बोलत नव्हतं, फक्त इंजिनचा आवाज आणि बाहेर पडणारा पाऊस. काही वेळाने वैशाली मॅडम पुढे आल्या. गणपत, नक्की काय चाललंय? गणपत काही क्षण शांत राहिला. मग त्याने हळू आवाजात सांगायला सुरुवात केली. 5 वर्षापूर्वी याच घाटात एका शाळेच्या बसचा अपघात झाला होता. बसमध्ये पुन्हा शांतता पसरली. रात्रीचा वेळ होता. मुसळधार पाऊस. बस दरीत कोसळली. खूप मुलं जागीच मेली. अथर्वचा घसा कोरडा पडला. आणि ती मुलगी? गणपत काकांनी आरशातून मागे पाहिलं. एका मुलीचा मृतदेह कधीच सापडला नाही. हे ऐकताच नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे आपण आता? मी काहीच म्हणत नाही, गणपत काका मध्येच म्हणाले. पण त्या अपघातानंतर अनेक ड्रायव्हर्सना रात्री त्या रस्त्यावर पांढऱ्या फ्रॉकमधली मुलगी दिसली आहे. सईने कुजबुजात विचारलं. तिच्या हातात शाळेची बॅग होती का?
गणपत काकांनी उत्तर दिलं नाही. बस पुढे जात राहिली. रात्र आणखी कळत होत गेली. अचानक रोहनने आपला कॅमेरा उघडला. अरे, तो दचकला. काय झालं? मी आता फोटो काढलेच नाहीत. मग हे नवीन फोटो कुठून आले? सगळे त्याच्या भोवती जमा झाले. कॅमेऱ्यात बसमधले फोटो होते, पण ते फोटो आत्ताचे नव्हते. ते खूप जुने दिसत होते. एका फोटोमध्ये शाळेची बस दरीच्या कडेला उभी होती. दुसऱ्या फोटोमध्ये घाबरलेली मुलं दिसत होती आणि शेवटच्या फोटोमध्ये एक मुलगी कॅमेऱ्यासमोर उभी होती. पांढरा फ्रॉक, रक्ताळलेला चेहरा. तिच्या मागे दरी दिसत होती. फोटोच्या खाली तारीख होती 17 जुलै 2021. हे अशक्य आहे. रोहनचा आवाज थरथरत होता. तेवढ्यात कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर अचानक काही शब्द दिसू लागले. हेल्प मी. एक सेकंद, मग पुन्हा हेल्प मी. बसमधली सगळी मुलं किंचाळली. अचानक मागच्या सीटवरून कुणीतरी हळू आवाजात रडायला लागलं. सगळ्यांनी मागे पाहिलं. शेवटच्या सीटवर एक मुलगी बसली होती. ओले केस, पांढरा फ्रॉक आणि तिच्या हातात तिचं शाळेची बॅग. पण यावेळी ती हळूहळू म्हणत होती, मला घरी जायचंय. त्या मुलीचा आवाज बसमध्ये घुमला आणि सगळे विद्यार्थी जागच्या जागी गोठले. तिचा आवाज अगदी हळू होता, पण त्यात इतकं दुःख आणि भीती होती की नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. शेवटच्या सीटवर बसलेली ती मुलगी आता स्पष्ट दिसत होती. तिचा पांढरा फ्रॉक चिखलाने माखलेला होता. केसांमधून पाणी टपकत होतं आणि तिच्या हातातली जुनी शाळेची बॅग ती घट्ट पकडून बसली होती. मिहिरने घाबरत विचारलं, तू कोण आहेस? ती मुलगी काही क्षण शांत राहिली. मग हळूहळू वर पाहिलं. स्वरा. हे नाव ऐकताच गणपत काकांच्या हातातून स्टेअरिंग जवळजवळ सुटलंच. नाही, ते घाबरून पुटपुटले. अथर्वने लगेच विचारलं, तुम्हाला हिच्याबद्दल माहिती आहे का? गणपत काका काही बोलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. बस पुढे जात होती, पण आता बाहेरचं वातावरण आणखी विचित्र झालं होतं. धोकं इतकं दाट झालं होतं की हेडलाईटचा प्रकाशसुद्धा काही फुटांपेक्षा पुढे जात नव्हता. अचानक बसच्या खिडक्यांवर कुणीतरी नखांनी ओरबडल्यासारखा आवाज येऊ लागला. विद्यार्थ्यांनी घाबरून इकडे तिकडे पाहिलं. मॅडम, बाहेर कोण आहे? सई थरथरत म्हणाली. वैशाली मॅडमने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्यांच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. बसच्या बाहेर धुक्यात लहान मुलांच्या सावल्या बससोबत धावत होत्या. काहींचे चेहरे नव्हते, काहींचे हात तुटलेले दिसत होते, तर काहीजण बसच्या काचांवर हात आपटत होते. नेहा रडायला लागली. आपण इथून जाऊया ना? अचानक स्वरा उठली. ती हळूहळू बसच्या मधोमध आली. तिचे पाय जमिनीला लागत नव्हते. ती हवेत थोडी तरंगत होती. त्यांनी मला सोडलं. कोणी? अथर्व म्हणाला. स्वराने थेट गणपत काकांकडे बोट दाखवलं. सगळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. गणपत काकांच्या डोळ्यात आता अश्रू होते. त्या रात्री बसचा अपघात झाला होता, तेव्हा मीच ड्रायव्हर होतो. बस दरीत पडली. मुलं ओरडत होती, मदत मागत होती, पण मला खूप भीती वाटली. मी वर चढून मदत आणायला गेलो, पण तुम्ही परत आलाच नाहीत. स्वरा रडत म्हणाली. गणपत काकांनी डोकं खाली केलं. जेव्हा पोलीस आले तेव्हा खूप उशीर झाला होता. रोहन हळू आवाजात म्हणाला, म्हणजे ही मुलगी त्या अपघातात? अचानक बहुत जोरात हादरू लागली. समोरच्या काचेत भेगा पडू लागल्या. बाहेर कुणीतरी जोरात काचांवर आपटत होतं. विद्यार्थी किंचाळू लागले. अथर्वने बाहेर पाहिलं आणि त्याचा श्वास अडकला. रस्त्यावर आता बरीच मुलं उभी होती. सगळ्यांनी जुने स्कूल युनिफॉर्म घातले होते. त्यांचे शरीर जखमी होते, काहींचे डोळे नव्हते आणि ते सगळे एकाच वेळी बसकडे पाहून हसायला लागले. गणपत काका अचानक ओरडले, आपण त्या जागेजवळ पोहोचलोय. कोणती जागा? वैशाली मॅडम घाबरत म्हणाल्या. गणपत काकांनी थरथरत्या हाताने पुढे बोट दाखवलं. धुक्यातून हळूहळू एक मोडकी लोखंडी रेलिंग दिसू लागली. दरीचा तोच कडा जिथे 5 वर्षापूर्वी बस कोसळली होती. आणि तेवढ्यात स्वरा अचानक किंचाळली. बस थांबवा. पुढच्याच क्षणी बस स्वतःहून वेगाने दरीकडे जाऊ लागली. ब्रेक लागत नाहीयेत. गणपत काका पूर्ण ताकदीने ब्रेक दाबत होते, पण बस वेड्यासारखी दरीच्या दिशेने धावत होती. बाहेर मुसळधार पाऊस, दाट धुकं आणि समोर खोल काळोखी दरी. बसमध्ये एकच गोंधळ उडाला. तेव्हा वाचव मॅडम. विद्यार्थी रडत होते, किंचाळत होते. काहीजण सीट पकडून बसले होते, तर काहीजण प्रार्थना करत होते. बसचा वेग वाढतच होता. खिडक्यांवर बाहेरच्या त्या भयानक मुलांचे हात आपटत होते.
त्यांचे रक्ताळलेले चेहरे हेडलाईटच्या प्रकाशात दिसत होते. स्वरा अचानक बच्चा मधोमध उभी राहिली. तिचे डोळे आता काळे नव्हते, त्यात अश्रू होते. ते मला सोडून गेले, ती रडत म्हणाली. मी खूप ओरडले, पण कुणीच परत आलं नाही. माफ कर बेटा, मला माफ कर, गणपत काका म्हणाले. स्वराचा चेहरा अचानक रागाने बदलला. बसमधल्या हेडलाईट्स जोरात लुकलुकू लागल्या. तुम्ही सगळे पळून गेलात आणि आम्ही तिथेच मरत राहिलो. तेवढ्यात बस आणखी पुढे झेपावली. समोर मोडलेलं रेलिंग जवळ येत होतं. काहीतरी करा, वैशाली मॅडम रडत म्हणाल्या. अथर्व अचानक उठला. त्यांच्या नजरेत स्वराच्या हातातली जुनी शाळेची बॅग पडली. थांब, तो कुजबुजला. त्याने धाडस करून स्वराकडे पाऊल टाकलं. स्वरा, त्या बॅगेत काय आहे? स्वरा काही क्षण शांत राहिली. मग तिने हळूहळू बॅग पुढे केली. अथर्वने बॅग उघडली. आत एक जुनी वही, काही फोटो आणि एक छोटंसं पत्र होतं. त्या पत्रावर लिहिलं होतं, आई, ट्रिपवरून आल्यावर आपण गावाला जाऊया. खाली छोट्याशा अक्षरात होतं, स्वरा. अथर्वच्या डोळ्यात पाणी आलं. तुला घरी जायचं होतं ना? स्वरा शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. तू अजूनही इथे अडकली आहेस कारण तुला कुणी निरोपच दिला नाही. बसमधली सगळी मुलं शांत झाली. अथर्वने पुढे होऊन स्वराचा हात धरला. तो बर्फासारखा थंड होता. आम्ही तुला विसरणार नाही, पण आता तू जाऊ शकतेस, अथर्व म्हणाला. स्वराच्या डोळ्यातले अश्रू हळूहळू वाहू लागले. बाहेरचे आवाज अचानक थांबले. खिडक्यांवर आपटणारे हात गायब झाले आणि पुढच्याच क्षणी बस जोरात थांबली. सगळे पुढे फेकले गेले. काही सेकंद पूर्ण शांतता पसरली. बस दरीच्या अगदी कडेला थांबली होती. समोर फक्त काळोख. जर बस अजून 2 फूट पुढे गेली असती तर सगळे खाली कोसळले असते. सगळ्यांचे श्वास अडकले. हळूहळू अथर्वने मागे पाहिलं. स्वरा तिथे उभी होती, पण आता तिचा चेहरा शांत दिसत होता. जखमा गायब झाल्या होत्या. ती हलकसं हसली. धन्यवाद. आणि तिचं शरीर धुक्यात विरघळायला लागलं. काही सेकंदात ती पूर्ण गायब झाली. त्या क्षणी बाहेरचं धुकंही हळूहळू कमी होऊ लागलं. रस्ता पुन्हा सामान्य दिसू लागला. गणपत काका सीटवर बसून रडत होते. मी त्या मुलांना सोडलं होतं, वैशाली मॅडम शांतपणे म्हणाल्या. कधी कधी काही चुका आयुष्यभर पाठलाग करतात. त्या रात्रीनंतर त्या ट्रिपबद्दल कुणीच काही उघडपणे बोललं नाही. बरेच ड्रायव्हर सांगतात, पावसाळ्याच्या काळोख्या रात्री एका वळणाजवळ हातात जुनी शाळेची बॅग घेतलेली एक मुलगी लिफ्ट मागताना दिसते.